प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांसाठी उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य आहे। तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत आणि हेच कारण आहे की आघाडी आणि महायुती महाराष्ट्रात आपली सत्ता गाजवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून कार्य करतायत। विदर्भमध्ये 10 एप्रिलला 10 लोकसभा जागांसाठी मतदान पार पडलं। या ठिकाणी फक्त 58% मतदान झाल्यामुळे आघाडी आणि महायुती हे दोन्हीही पक्ष बुचकळ्यात पडलेत आणि म्हणूनच 17 आणि 24 एप्रिलला महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी पूर्ण जोर लावलाय। त्यामुळे काँग्रेसचे नेता सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे स्वतः महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत। शेकडो कोटी रुपये निवडणूक प्रचारावर खर्च केले जात आहेत। महाराष्ट्रात काँग्रेसने 27 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 21 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत। तर भगवा युतीमध्ये 25 जागांवर भाजपाने तर 20 जागांवर शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत। मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातून 17 जागा जिंकल्या होत्या, परंतु त्यांना अपेक्षा मात्र 22 जागा जिंकण्याची होती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2009 साली 8 जागा जिंकल्या होत्या। यावेळी त्यांना कमीत कमी 15 जागा तरी जिंकण्याची अपेक्षा आहे की जेणेकरून दिल्लीमध्ये त्यांचे राजकीय अस्तित्व सिद्ध होईल। महायुतीने यावेळी निवडणुकीत आपला मुख्य मुद्दा महागाई, भ्रष्टाचार, राज्य सरकारच्या नाकारतेपणाची भूमिका हा ठेवलाय, जे चव्हाण सरकारच्या विजयाच्या मार्गात अडथळे आणू शकतात। नरेंद्र मोदींना अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रात महायुतीचा 35 जागांवर विजय होईल आणि 272 हा बहुमताचा आकडा ते पार करू शकतील। परंतु देशात सरकार कोण स्थापन करणार याचा उलगडा तर मे महिन्यात निकालानंतरच होईल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।